मुंबईत मागील 2 दिवसापासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। आपण आहोत सध्या मुंबईच्या सांताक्रूज उड्डाणपुलावर। या ठिकाणी वाकोलाचा जो ब्रिज आपण पाहिला तर त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरला आहे। खरं तर आपण एकंदरीत दृश्यामध्ये पाहिलं तर 2 ते 2.5 फुटाचा असे मोठमोठे खड्डे आहेत या ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला जवळ आहे उड्डाणपुलावर या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे वाहन चालकाने या खड्ड्यांमधून मोठी कसरत करावी लागत आहे। खरं तर जोरदार पाऊस आणि या पावसामध्ये जर खड्ड्यांमध्ये पाणी भरलं तर छोटे गाडी आहेत जे रिक्षा असतील किंवा बाईक चालक असतील त्यामध्ये त्यांच्या पाय जे आहेत टायर जाऊन आहेत अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये जीव देखील जाण्याची त्यांची शक्यता आहे। खरं तर आपण शासनाकडून पाहिलं तर खड्डे भिजवल्याचा दावा सातत्याने केला जातो, मात्र आपण पाहिलं तर प्रत्यक्षात या ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुख्य मार्ग आहे। या ठिकाणी खरं तर रविवार आज आहे, गणपतीचं आगमन सुद्धा होत आहे। काही मंडळांची गणपती देखील याच रस्त्यावरून जातात, मात्र गणपती बाप्पाला सुद्धा देखील या ठिकाणी खड्ड्याचा जो विघ्न आहे त्यांच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत। सध्या एकंदरीत दृश्य पाहिलं तरीही पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूने वाकोलाचा जो उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूने पुलावर आहेत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरला आहे। या खड्ड्यांमुळे आहेत रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी प्रमाणात वाहतूक कोंडी तर होतच आहेत, मात्र यामध्ये अपघात देखील होण्याची शक्यता। त्यामुळे शासन विरोधात आहेत, वाहन चालक असतील किंवा सर्वसामान्य मुंबईकर आहेत या खड्ड्यामुळे त्रस्त होऊन त्यांच्या विरोधात कुठेतरी नाराजी व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅन श्रीनिवास सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।